कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, काल मजा आली ना ग? हो ग आजी, खरंच काल खूप मजा आली। लय दिवसांनी घरात सण साजरा झाला नाही? पण आई, तुम्हाला माहितीये सीताईंनी जेव्हा शिवाला सांगितलं ना की मला 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचंय, माझ्या काळजात असं धस्स झालं ना। होय ग, मला बी जरा मनात चर्रच झालंच, पण आशून कसं समद निभावून नेलं बघ। खरंय, असेच कायम एकमेकांच्या सोबत राहा शिवानी। शिवा, मी समज सांगितलेलं लक्षात ठेवलंच वाटतं। लाजली बघ, लाजली बघ। शिवानी, एक खरं खरं सांगशील? नाही म्हणजे काल मला सीताईंचं 1-2 ठिकाणी वागणं जरा खटकलंच। सगळं ठीक आहे ना? काय ग, काय झालं? नाही, बरोबर आहे आई तुझं। म्हणजे तुला खरंच त्रास आहे होय का तिथं? आजी, आई, आता नवीन लग्न झालेल्या मुलींना सगळ्यांशी असं जुळवून घ्यायला, पटवून घ्यायला वेळ तर लागेल ना। आणि मला तर हे काही कामाचं वगैरे येतही नाही, पण शिकते मी हळूहळू, जमेल मला। आणि सासू आणि सुना असं म्हटल्यावर काही ना काहीतरी गोंधळ होईलच ना। वंदी, तुला आठवतं का ग, नवी नवरी तू आली होतीस आणि पहिल्यांदाच आमटी केली होतीस बघ, आणि त्या आमटीत कोकम घातलं होतंस, तेव्हा तुझं आणि माझं केवढं भांडण झालं होतं। पण त्याच्यानंतर कधी बी मला सुनायस हे भासू दिलं नाहीस, लेकीवानीच वागलीस माझ्याशी। आत्ता पातूर तशीच वागतीस, शिवा पण तशीच वागणार ग। थोडा वेळ लागेल तिला, अगं समद करणार बघ ती, होय का नाही शिवा? करशील का नाही समद? करीन। एक दिवस सीताईला पण लेकीवानीच वाटेल बघ शिवा, समद व्यवस्थित होणार आहे बघ, काय काळजी करू नगस। आजी, तुझा हात असेल ना डोक्यावर तर काही पण टेन्शन येणार नाही बघ, सगळं नीट होईल आणि सगळं नीट करीन मी। चला, मी बोलत काय बसले, आज सगळ्यांना राख्या बांधायच्यात, मला उशीर होईल, मला जायचंय। अगं हो, आवरून झालंय ना तुझं? मग जा लवकर, नाही तर उशीर व्हायचा। हो हो, नाही जाते। शिवा, अरे ये बाळ, इकडे ये। कसं आहे तू? बसा। जग्याचं पोर काय? बरं, चल मी निघतो। अरे तू कुठे चालला आता? अगं ते गॅरेजवर काम आहे ना। अरे असं काय करतो आता? कसलं काम आहे गॅरेजवर? ते तुला नंतर कर, चल। अरे अरे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।